चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। आज सकाळी कांदा लिलाव सुरू होताच 400 रुपये भाव पुकारला गेला। नंतर अर्ध्या तासामध्ये 300 रुपयांचा भाव पुकारला गेल्यामुळे शेतकरी संतप्त झाले। संतापलेल्या शेतकऱ्यांनी चांदवड चौफुलीवरील मुंबई आग्रा महामार्गावर धाव घेत रास्ता रोको सुरू केला। अर्धा तास रास्ता रोको झाला, यामुळे वाहतुकीची कोंडी झाली। तहसीलदारांना निवेदन देत रास्ता रोको मागे घेण्यात आला। कांद्याला 1000 रुपये हमी भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। विहिरी नद्यांना पाणी आहे, परंतु वीज नसल्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। वीज वितरण कंपनीच्या चक्रा मारून देखील काही फरक पडत नाही। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथले शेतकरी आपल्या गुराढोरांसह वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सदर डीपी लवकरात लवकर बसवून देण्याचं आश्वासन दिलं, परंतु जोपर्यंत सदर डीपी बसणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची ठाम भूमिका उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे। यामुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी अडचणीत आले। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांना एसीबीने अटक केली। कारमध्ये पकडले होते। या संशयास्पद व्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे। बाजार समितीच्या संचालकांनी जबरदस्तीने पैसे घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। खोट्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठीही सभापतींनी बळजबरी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचीच दखल घेत एसीबीने त्यांना चौकशीसाठी अटक केली आहे। यामुळे पिंगळेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत। गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत नाशिकच्या 2 माजी खासदारांना गजाआड जावं लागलंय। यापूर्वी एमईटी घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांची तुरुंगात रवानगी झाली आहे, तर आता पिंगळेंनाही गजाआड करण्यात आलाय। पाच हजाराच्या वरच्या जुन्या नोटा स्वीकारण्याविषयीच्या अधिसूचनेत रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा बदल केलाय। कालच सरकारनं 5000 पेक्षा रक्कम बँकेत एकदाच भरता येईल असं म्हटलं होतं, पण आता त्यात बदल करण्यात आला असून केवायसीचे नियम पाळणाऱ्या सर्वांना 500 आणि 1000च्या नोटांच्या स्वरूपात कितीही रक्कम भरता येणार आहे। 19 तारखेला या संदर्भातल्या काढण्यात आलेल्या अधिसूचनेत आज हा बदल करण्यात आलाय। वारंवार होणाऱ्या बदलांवर विरोधक आणि जनतेतून जोरदार टीका सुरू झाल्यावर आज रिझर्व्ह बँकेनं आणखी एक बदल करून विरोधकांना टीकेची आणखी एक संधी दिली आहे। रिजर्व बैंक ऑफ इंडिया अब रिवर्स बैंक ऑफ इंडिया बन गया है। 126 बार 43 दिन में नोटबंदी के आदेश बदले हैं। रिजर्व बैंक ऑफ इंडिया का पूरे देश में और मोदी सरकार की नोटबंदी एक क्रूर मजाक देश के लोगों के साथ बनकर सामने उभर रहा है। आए दिन नया तुगलकी फरमान, सरकार को कुछ मालूम नहीं और लोगों के ऊपर मुसीबत का नया पहाड़। नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार बँक खात्यातच जमा करण्याचा नवा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलाय। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत पेमेंट ऑफ वेजेस नावाचा हा अध्यादेश मंजूर केला गेला। त्यामुळे 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांकरता पेमेंट ऑफ वेजेसचा नियम लागू होणार आहे। त्यानुसार 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार एकतर धनादेशाच्या स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंटद्वारे थेट कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात देणं बंधनकारक असणार आहे। या अध्यादेशासाठी 15 डिसेंबरला केंद्र सरकारनं विधेयक लोकसभेत मांडलं होतं, पण कामकाजातल्या अडथळ्यांमुळे ते आता पुढच्या सत्रात मंजूर केलं जाणार आहे। त्यामुळे याआधीच हा नियम लागू व्हावा यासाठी केंद्रानं अध्यादेश जारी केला आहे। मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी जोरदार टीका केली आहे। ज्यांनी निर्णय घेतलाय त्यांना आजार काय आहे आणि त्यासाठी कोणती सर्जरी करायची हेही माहीत नाही। तसंच नोटाबंदीचा निर्णय हा मानवानं स्वतःच रचलेली शोकांतिका आहे अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे। एवढ्यावरच न थांबता नोटाबंदीचा निर्णय घेणाऱ्यांना अर्थशास्त्राच्या शाळेत पाठवायला हवं अशा शब्दात त्यांनी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोर मोदींवर तोंडसुख घेतलाय। मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागानं खास नोटाबंदी या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। काळा पैसा हा या निर्णयामुळे संपणार नाही, तर जोपर्यंत नागरिक काळा पैसा मागणं बंद करणार नाहीत तोपर्यंत ही समस्या राहणार असल्याचं ते म्हणाले। पैसे काढण्यासाठी एटीएम आणि बँकेपुढील रांगा 1.5 महिन्यानंतरही कमी झालेल्या नाहीत। लातूर जिल्ह्यातही या रांगा अजून सुद्धा आहेत। निलंग्यातील भारतीय स्टेट बँकेच्या रांगेत पैसे काढण्यासाठी उभे असलेल्या शेतकऱ्याला याचा फटका बसला। निलंगा तालुक्यातील राठोडा गावातील खंडू वसंत शेळके हे रांगेत अनेक तास उपाशीपोटी उभे राहिल्यामुळे चक्कर येऊन कोसळले।
त्यानंतर रांगेतल्या नागरिकांनी उठवून त्यांना चहापाणी दिलं, मात्र तरीही आपला नंबर न लागल्याची खंत खंडू शेळके यांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे फसला असून यामुळे कोणताही काळा पैसा बाहेर आला नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेल्या निर्णयामुळे केंद्र सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय मोदी आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ताबडतोब 2000 रुपयाची नोट थांबवा, छपाई थांबवा आणि त्याचं सर्क्युलेशन थांबवा. जे आले असतील ते आले असतील, त्यानंतर हळूहळू तुम्ही बदलून द्या. हजाराची नोट, नवीन हजाराची नोट बाजारात आणू नका तर तुम्ही काळ्या पैशाच्या विरुद्ध लढाईला गंभीर असाल. उलट 500च्या नोट मोठ्या प्रमाणात छापा आणि 200 रुपयाची नवीन नोट काढा. म्हणजे 500, 200, 100, 50, 20, 10 अशा नोटामध्ये रोखीची व्यवस्था होईल. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळा प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं केलेल्या चौकशीनंतर अहवाल सादर करण्यात आलाय. चिक्कीच्या खरेदीसाठी राज्य सरकारनं टेंडर न काढता 206 कोटी रुपयांची ऑर्डर दिली. या प्रकरणी पंकजा मुंडेंनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे दाखल केली होती. त्या तक्रारीवर केलेल्या चौकशीमध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात एकही सबळ पुरावा पुढे आला नसल्याचं अहवालात म्हटलेलं आहे. या अहवालानं काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पंकजा मुंडेंना मोठा दिलासा मिळालाय. पंकजा मुंडे यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंची पाठराखण केली आहे. तर चौकशीविनाच एसीबीनं पंकजा मुंडेंना क्लीन चिट दिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. पंकजा मुंडे किंवा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या कोणाही बाबतीमध्ये जे आरोप आहेत ते निराधार आहेत, हे वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये काहीतरी अर्धवट माहिती काढायची आणि त्याच्या आधारे आरडाओरडा करायचा. आम्ही खूप संयमी लोक आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचे सगळे आरोप आम्ही सहन करत असतो आणि हे म्हणत असतो की काळ येईल तेव्हा सिद्ध होईल. तसं पंकजाताई निर्दोष सिद्ध झालेलं आहे. मुख्यमंत्री ज्या प्रकारे इतर मंत्र्यांना वाचवत होते, या पंकजा मुंडे यांना पण वाचवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होत आहे. अँटी करप्शन ब्युरोनी कुठलीही प्रकारची चौकशी न करता महिला बाल कल्याण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अहवालावर हा क्लीन चिट दिलेला आहे. म्हणजे भ्रष्टाचाराला संरक्षण कसं होते हे एक मोठा उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये 24 डिसेंबरला शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाच्या भूमिपूजनाचं साठी येणार आहेत. याचं निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं आहे. आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना रितसर निमंत्रण दिलं. कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंना अपेक्षित सन्मान दिला जाईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. शिवाय या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये कुठलाही वाद नव्हता, त्यामुळे दिलजमाईचा प्रश्नच नव्हता असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गिरगावहून स्मारकाच्या खडकापर्यंत पंतप्रधान मोदींसोबत बोटीतून जाणाऱ्या मोजक्या निमंत्रितांमध्ये असणार आहेत. सन्मान मिळणार असेल तर नक्की कार्यक्रमाला जाऊ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आज अधिकृत निमंत्रण देऊन वादावर पडदा पाडलाय. 24 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक हा ह्या महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण देशातल्या माणसाचा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे. आम्ही दोघे ह्या लॉजिकने आलो की हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यक्रम आहे, तर सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री मी आणि ह्या विभागाचे पालकमंत्री म्हणून माननीय विनोदजी असे आम्ही दोघेजण त्यांना निमंत्रण दिलं. ते ह्या कार्यक्रमाला नक्की येणार आहेत. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी राज्य सरकार तब्बल 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. एकीकडे या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याची जय्यत तयारी सरकारनं सुरू केली आहे. मुंबईसह 10 महापालिका निवडणुका आणि 26 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये या कामाचं श्रेय सरकारला मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शिवस्मारक भूमिपूजनाची सर्वदूर प्रसिद्धी केली जाणार आहे. राज्यभरात जवळपास 5000 होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत. यातील 1800 होर्डिंग्ज हे माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या मालकीचे आहेत, तर उर्वरित होर्डिंगसाठी सरकार भाडं भरणार आहे.
एकीकडे राज्य सरकारवर 3.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असताना तिजोरीत खडखडाट असताना अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लातूर शहरातील स्वच्छता, नालेसफाई, पथदिवे तसंच रस्त्यातील खड्ड्यांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसनं आज महापालिकेत ठिय्या आंदोलन केलं. महापालिकेतील विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि महापालिका प्रशासन शहरातील समस्येकडे गांभीर्यानं पाहत नाहीत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मांडून प्रचंड घोषणाबाजी केली. जर सत्ताधारी काँग्रेस आणि मनपा प्रशासनानं आंदोलनाची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अकोल्यामधल्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षकानं केलेल्या लैंगिक छळ प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी सांगितलं आहे. ते अकोल्यातील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अकोला जिल्हा क्रीडा संकुलात चालणाऱ्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रातच हा प्रकार घडलाय. मुकेश तुंडलायत असं या आरोपी जिम्नॅस्टिक प्रशिक्षकाचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मुकेशवर दुसऱ्या तक्रारीवरून आणखी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर आणखी 2 पीडित मुलांनी तक्रार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कोणाची गय केली जाणार नाही, कडक शिक्षा करू. गरज पडली तर म्हणजे जर पुढे आलेत सगळी लोक आणि सहकार्य चालू आहे. म्हणजे प्रत्येक स्तरावरून हे चाललेलं आहे की एकीकडे त्यांच्या मनाला ठेच पोचणार नाही असं सुद्धा आईवडिलांचं सुद्धा काउन्सिलिंग करावं लागतं, मुलांचं सुद्धा काउन्सिलिंग करावं लागतं. आणि इनफॅक्ट याच्यामध्ये जेवढ्या सक्तीनं कारवाई करता येईल तेवढी करणं. अकोला शहरातील जुने शहर भागातील शिवनगर आणि न्यू गुरुदेव नगरमध्ये काल रात्री वाहनं जाळण्याचा प्रकार घडलाय. न्यू गुरुदेव नगरमध्ये एका व्यक्तीची मोटरसायकल काल अज्ञात व्यक्तीनं जाळून टाकली. तसंच शिवनगरातील मुकुंद भिरड यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या 3 दुचाकी आणि 2 सायकली अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्या आहेत. रात्री 2 ते 3च्या दरम्यान ही घटना घडली आहे. यामध्ये भिरड यांच्या घरासमोर असलेली पाण्याची प्लास्टिकची टाकी देखील जाळण्यात आली आहे. या भागात रात्री पोलीस पेट्रोलिंग नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप भिरड यांनी केला आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. औरंगाबाद फटाका मार्केट आग प्रकरणी 4घांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणं, मालमत्तेचं नुकसान करणं अशा विविध गुन्ह्यांची कलमं लावत त्यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. दिवाळीत औरंगाबादच्या फटाका मार्केटला आग लागली होती. यात फटाक्याची 150पेक्षा जास्त दुकानं जळून खाक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी हा तपास हाती घेतला. यामध्ये ही पहिली अटक आहे. या प्रकरणी महापालिकेनं चीफ फायर ऑफिसरला सुद्धा याआधीच निलंबित केलं आहे. गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या बिंदल थाट हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा मृत्यू झालाय. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पहाटे हॉटेलला आग लागली त्यावेळी हॉटेलमध्ये 10 ते 15 जण होते अशी माहिती हॉटेलच्या मालकाने दिली आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. खानदेशात गुलाबी थंडीचा जोर वाढल्यामुळे कसरत करणाऱ्या तरुणांची संख्याही तालिमींकडे वाढताना दिसते आहे. एरवी ठराविक मल्लांनी शोभून दिसणाऱ्या तालमी व्यायामशाळा आता तरुणांच्या गर्दीमुळे भरून गेल्या आहेत. दंड बैठका, प्राणायाम, हौदा खोदणं, पकडी करणं अशा एकूण अनेक प्रकारचा व्यायाम करून तरुण आपली शरीर यष्टी मजबूत करतायत. वाढत्या थंडीसोबत तरुणांचा व्यायामाप्रती ओढा वाढताना दिसतोय. ज्या लेखकांचे धडे आपण पाठ्यपुस्तकात वाचतो त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा या उद्देशानं पिंपरी चिंचवडमध्ये दिशा सोशल फाउंडेशननं लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत भोसरीमधल्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालयात सदानंद मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आतापर्यंत ज्या लेखकांची फक्त नावं ऐकली आहेत त्यांना थेट पाहता आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. नॅशनल जिओग्राफी चॅनलवर दिसणारे विदेशी पक्षी जर आपल्या शहरात सर्वसामान्य लोकांच्या भेटीला आले तर किती आनंद होईल. असेच विदेशी पक्षी पाहण्याची संधी सध्या पालघर, सफाळे परिसरातील ग्रामीण भागातल्या नागरिकांना मिळाली आहे. महागडे, दिसायला रुबाबदार तर काही चक्क नक्कल करून बोलणारे विदेशी पक्षी प्रदर्शनात सगळ्यांना भुरळ घालत होते. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून 10वीची परीक्षा सक्तीची होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच मंजूर झालाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय. याबरोबरच 3 भाषा सूत्रांबरोबर विदेशी भाषा ही 4थी आणि ऐच्छिक असावी या प्रस्तावावरही विचार सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच तिसरी भाषा म्हणून जर्मन भाषेची निवड करण्यात आली होती, पण हा निर्णय रद्दबातल झाला होता. आता मात्र या सगळ्यावर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. चलन शुद्धीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर आता सरकारची नजर गॅसच्या अनुदानावर पडली आहे. ज्यांचं वार्षिक करपात्र उत्पन्न 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा ग्राहकांचे एलपीजी गॅस सिलेंडरचं अनुदान बंद करण्याच्या दिशेनं सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे. गॅसच्या अनुदानाची रक्कम आधारद्वारे बँक खात्याशी जोडताना 10 लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना वगळण्यात आलं होतं. आता यापुढे अनुदान फक्त लाभार्थ्यांना मिळावं आणि कोट्यवधी रुपयांची गळती थांबवावी यासाठी हे कडक पाऊल उचलण्यात येत आहे. रत्नागिरीची नगर परिषदेची शेवटची सभा गाजली ती आरक्षित भूखंडावरून. ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित भूखंड नगर परिषदेनं विकसित करावा अशी शिवसेनेची मागणी होती. मात्र याला भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे सभागृहात या विषयावरून चांगलीच तूतूमैमै झालेली पाहायला मिळाली. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामधल्या तिनविरा इथं खारेपाट महोत्सवाची धूम सुरू झाली आहे. झेप संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल. रायगडच्या खारेपाट विभागातल्या आगरी कोळी आदिवासी संस्कृतीचं तिथल्या चालीरीतींचं दर्शन यातून घडणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या हेतूनं 200 पेक्षा जास्त महिला कीर्तिवंतांची गाथा इथं दृश्य स्वरूपात साकारण्यात आली आहे. स्थानिकांच्या कबड्डी कुस्तीच्या स्पर्धांबरोबरच या महोत्सवाला भेट देणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा इथं स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवण्याच्या संबंधीची संधी नव्या पिढीला देण्याच्यासाठी आणि त्यांच्यामध्ये असलेले विविध क्षेत्रातले गुण हे प्रयत्नित करण्याच्यासाठी जे काही झेपच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न केले त्याचं मला फासून अभिनंदन केलं पाहिजे. सर्व बचत गटांना एकत्र आणून खाद्य उद्योग, व्यवसाय आणि मनोरंजन ह्याचं समीकरण म्हणजे खारेपाट महोत्सव आहे. ते एकत्रित आणण्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे आणि इथे सगळ्या स्थानिक कलाकारांनी, स्थानिक खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.